काय कारण? जाऊन आले सगळ्यांना बोलवण्याचं एकच कारण की आपण आदिवासी कृती समितीच्या माध्यमातून माननीय जे.पी. गावित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 23 तारखेपासून ह्या ठिकाणी आपण उपोषण केलं होतं आणि पेसा भरतीच्या संदर्भात 1700 वर्ग पेसा भरती 17 डिपार्टमेंटच्या भरत्या झाल्या पाहिजेत ह्या दृष्टिकोनातून आपण ह्या ठिकाणी जी मुलं बसली होती त्या मुलांना पाठिंबा म्हणून या ठिकाणी आम्ही आमरण उपोषण जे.पी. गावित साहेब मी आणि चिंतामण गावित असे बसलो होतो आणि त्यावेळेस 28 तारखेला आपण या ठिकाणी मोर्चा काढला। पूर्ण नाशिक जिल्हा नाही तर पुन्हा नंदुरबार आणि अमरावती अकोला ह्या साईडची लोक आली होती आणि त्यांनी ह्या आंदोलनाला पाठिंबा दिला। त्याच्यानंतर 28ला आपल्याला कुठलाही निर्णय मिळाला नाही म्हणून आपण बसून राहिलो। आपल्याला महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्र्यांनी 30 तारीख दिली होती ती 30ची परत त्यांनी 29 तारीख केली। आपण उपोषणाला बसल्यामुळं आपली मंडळी ह्या ठिकाणी सगळे जे कार्यकर्ते आहेत इतर बाकीचे सगळे जे आदिवासी समाज जो आहे तो ह्या ठिकाणी हलायला तयार नव्हता आणि म्हणून ह्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्र्यांनी 30ची 29 तारीख केली आणि 29 तारखेला आम्हाला बोलवल्यानंतर आपले जे काही प्रश्न होते ते गावित साहेबांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडले। मग 1700 वर्गाचा प्रश्न असेल, इतर बाकीचे जे प्रश्न असतील की ग्रामसभेला अधिकार मिळाले पाहिजेत, पेसा म्हणजे आम्हाला तुम्ही 5% रक्कम देताय त्याच्यावर आमचा भाग म्हणजे सगळा पेसा असं नाही तर आम्हाला स्वायत्ता पाहिजे, आम्हाला स्वायत्ता दिलेली आहे ते आमचे हक्क आहेत ते आम्हाला मिळाले पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की आज फक्त आम्हाला 8 दिवसाची मुदत द्या, 8 दिवसाच्या आत आम्ही हे सगळे प्रश्न निकाली काढतोय आणि तुम्हाला व्यवस्थित या ज्या 1700 वर्गाच्या भरत्या आहेत त्याही सुरू होऊन जाईल आणि पेसाच्या संदर्भात जे कायदे आहेत ते सगळे ग्रामपंचायतीला ग्रामसभेला अधिकार दिले जातील। इतर ज्या बाकी योजना आहेत किंवा ज्या बाकी गोष्टी आपल्या आहेत ज्या अधिकारात आपण कोणाचं मागत नाही, आपण कोणाचं ओरबाडून घेत नाही, आपल्या हक्काचं जे आहे जे संविधानाने दिलेलं आहे जे शासनाने मान्य केलेलं आहे ते आपण मागत होतो आणि ते मागितल्यानंतर त्यांनी 8 दिवसाची मुदत दिली। आता आज 19 तारीख आहे, कुठलाही त्याच्यावर निर्णय झाला नाही म्हणून परत अजून सगळ्या कार्यकर्त्यांची बैठक झाली आणि याच्यावर कुठेतरी अर्धवट आपल्याला सरकारने आपल्या तोंडाला पानं पुसली, अर्धवट आपल्याला ही लढाई सोडता येणार नाही आणि म्हणून त्याच्यावर बैठक झाली गावित साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि परत 19 तारखेला या ठिकाणी म्हणजे आयुक्तांना, आदिवासी आयुक्तांना आणि कलेक्टरला आणि शासनाला मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवायचं असं ठरवलं आणि त्याच्यानंतर पुढची दिशा ठरवायची। उपोषण करायचंय का मुंबई इथं बसायचंय का मुंबईवर जायचं ही सगळी कृती समिती ठरवल आणि त्या हिशोबाने आज आपण या ठिकाणी यांना निवेदन देणार आहोत आणि ते निवेदन त्यांना स्वीकारावं लागणार आहे, त्यांना सरकारला कळवावं लागणार आहे, नाहीतर पुढची दिशा अतिशय वेगळी। आपले आदिवासी 13 जिल्हे आहेत पण इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा आदिवासी समाज हा फार मोठा आहे आणि सगळा समाज जागृत करून आणि ह्या ठिकाणी किंवा मुंबईसारख्या ठिकाणी आपल्याला न्यावं लागणार आहे आणि सरकारला आपले जे हक्क आहेत ते मागून आपल्याला मान्य करून घ्यावं लागणार आहे। याच्यासाठी आज आपल्याला या ठिकाणी निवेदन द्यायचं आहे आणि म्हणून सगळेजण तुम्ही जमलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना जय आदिवासी करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज इथं उपस्थित असलेले नाशिक जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधव आणि आदिवासींना पाठिंबा देण्यासाठी आलेले काही कार्यकर्ते, सरपंच आणि इतर पदाधिकारी मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आपण इथं 1 तारखेपासून 1 ऑगस्टपासून तर 12 ऑगस्टपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी ज्या मुलांनी इथं उपोषणाला सुरुवात केली होती त्यांच्याकडे सरकारने लक्ष दिलं नाही म्हणून आपण त्यांना जरा सहकार्य केलं आणि त्याच्यानंतर आपण इथं आदिवासी विकास भवनच्या समोर आपण 21 तारखेपासून आंदोलन सुरू केलं। संबंध राज्यामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये विशेषतः आपण रस्ता रोको केला परंतु रस्ता रोको नंतर काही शेतकऱ्यांच्या उलट्या प्रतिक्रिया आल्या, काही विरोधक होते ते निमित्त करायला लागले की या आदिवासी आंदोलनाचा फटका सर्वसाधारण शेतकऱ्यांना बसतोय, त्याचा नाशिवंत माल रस्त्यामध्ये सडून पडतोय, दुधासारखा पदार्थ नासका होतोय आणि म्हणून हे बंद झालं पाहिजे म्हणून आपण 23 तारखेला बंद केलं आणि इथं आम्ही तिघे चिंतामण गावित, भास्कर गावित आणि मी स्वतः इथं उपोषणाचा कार्यक्रम सुरू केला। आपले जे आंदोलनामध्ये बसलेले विद्यार्थी हे सुद्धा इथं आले आणि सगळ्यांनी मिळून जवळजवळ 25 तारखेपर्यंत हा लढा सुरू ठेवला परंतु सरकारची प्रतिक्रिया काहीच उमटायला तयार नाही आणि म्हणून आपण
25 तारखेला सगळ्या महाराष्ट्रातील आदिवासींना आवाहन केलं की आपल्यावर होणारा अन्याय जर आपण आवाजच केला नाही तर आपल्याकडे कोणी पाहणार पण नाही. आतापर्यंत या सरकारने आदिवासींची जी निधी आहे, आदिवासींचा पैसा आहे, हा बजेटमध्ये धरला जातोय, पण तो पूर्णपणे खर्च केला जात नाही. तो पैसा उचलून दुसऱ्या योजनांमध्ये हे वर्ग करतात. आता ही धाकटी बहीण आहे, आपली लाडकी बहीण, या लाडक्या बहिणीच्या योजनेला पेमेंट जे दिलंय त्याच्यामध्ये जवळजवळ 200-250 कोटी हे आपल्या आदिवासीच्या डिपार्टमेंटमधून जे आपल्यासाठी आले होते पैसे ते तिकडे वर्ग केलेले आहेत. आणि म्हणून अशाच प्रकारचं आदिवासींचे पैसे दुसरीकडे वापरले जातात आणि आदिवासींना मात्र कुठल्याही प्रकारे पुढे येण्याचे मार्ग सगळ्या प्रकारचे बंद आहेत. शाळा चालू आहेत परंतु तिथं शिक्षक नाही, विद्यार्थी नाही, इमारत बरोबर नाही, हे अनेक ठिकाणी आपल्याला दिसतंय. पण त्याचबरोबर त्याच्यातून कसे तरी प्रयत्न करून जी मुलं पुढे येतात, जी नोकरीला पात्र होतात, त्या नोकरीच्या सिलेक्शन यादीमध्ये सुद्धा त्यांची नावं येतात आणि सरकार म्हणतं यांना ऑर्डर देऊ नका, दिले असतील तर परत घ्या. आणि म्हणून आपण जे आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये हजारो मुलं हे ज्याचे अर्ज आहेत ती मुलं पण सामील होती आणि त्या मुलांच्याकडे पाहून संबंध महाराष्ट्रातील आदिवासी एकत्र आला होता. आणि हा संबंध महाराष्ट्रामध्ये जे जे काही आदिवासींच्या फायद्याचे नियम आहेत, कायदे आहेत, योजना आहेत, ह्या सर्वचे सर्व गुंडाळून हे सरकार आपल्याला अत्यंत तुच्छित अशा प्रकारची वागणूक देत आहे. आज आपल्या समोर एकदम उघड गोष्ट आहे. सगळ्यांना आपल्याला चर्चेसाठी मुंबईला बोलवलं. 29 तारखेला चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी सगळं कबूल केलं की या मुलांना आम्ही 8 दिवसाच्या आत ऑर्डर पाठवतोय, कविता राऊतला 8 दिवसात आम्ही ऑर्डर देतोय, हे सगळं फटाफट सांगितलं. जवळजवळ म्हणजे 1 तासामध्ये शिष्टमंडळाच्या सगळ्या मागण्यांवरती चर्चा झाली आणि तिथं बोलताना कुठलीच मागणी नाकारली नाही. सर्व समाधानकारक अशा प्रकारची उत्तरं दिली. आणि मग जे आंदोलनकर्ते होते त्यांना सुद्धा वाटलं की सरकार एकदम आपल्या बाजूचं आहे, आपले सगळे प्रश्न मान्य करायला तयार आहे. परंतु आज आपण पाहिलं ते म्हणत होते की 8 दिवसात आम्ही सगळं काही करून देतोय. आम्ही त्यांना सांगितलं घाई नका करू, 8 दिवसाचे 15 दिवस घ्या, पण हा विषय तुम्ही गांभीर्याने घ्या आणि चांगल्या प्रकारचा म्हणजे सोडवा, अशा प्रकारची आपण त्यांना विनंती केली. ते म्हणायचे ठीक आहे 15 तर 15. आज 19 तारीख उजडली, जवळजवळ त्याला झाले म्हणजे आपण जे 29-30 तारखेपासून आंदोलन मागे घेतलं त्याला आता 21 दिवस होऊन गेलेले आहे. सरकारची कुठली प्रतिक्रिया अजून आपल्या ह्या मुलांच्या बद्दल कुठं दिसत नाही. नोकरी देण्याचं तर बाजूलाच झालं. आता तुम्ही परवाच्या दिवशी ऐकलं असेल टीव्हीवरती, आता धनगर आपल्या उरावर बसवून देण्याचं काम चालू झालेलं आहे. धनगरांना आपण त्यांना दोषी मानत नाही, परंतु हे सरकार निवडणुकीच्या काही आपले निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काही आश्वासन द्यायला तयार झालेलं आहे. धनगरांना नादी लावण्याचं काम हे सरकार करत आहे. धनगरांची जात वेगळी, धनगरांचे सगळेच चालीरीती त्यांच्या वेगळ्या आहेत, त्यांचे देवदेवता वेगळे आहेत. आदिवासी हा कुठला असेल, चंद्रपूरचा असो नाही तर ठाणे पालघरचा असो किंवा नंदुरबारचा असो, हे आदिवासी जरी वेगवेगळे असले तरी त्यांचे देव एक आहे, चालीरीती एक पद्धतीचे आहेत. आणि म्हणून आदिवासी तो आदिवासी आहे, त्याच्यामध्ये धनगरांना घालायचं काही कारण नाही. आणि आज धनगर समाज हा जवळ महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1.5-2 कोटीच्या जवळपास आहे. आपल्या आदिवासींची संख्या 1 कोटीच्या जवळपास आहे. आदिवासींच्या सवलतींमध्ये आदिवासीमध्ये जर धनगरांना समाविष्ट केलं तर आज जो आदिवासी थोडाफार झोपेतून जागा होऊन शाळेच्या दरवाजापर्यंत पोहोचलेला आहे तो आदिवासी पुन्हा अजून लंगोटी लावून आणि घरीच फिरेल अशा प्रकारची ही घटना होणार आहे. आणि म्हणून आम्ही मागतोय एक मागणी मागतोय, एक अडचण सोडवण्यासाठी प्रयत्न करतोय, सरकार दुसरी अडचण आपल्यावर लादण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून हा अत्यंत निषेधार्ह अशा प्रकारची सरकारची भूमिका आहे आणि या भूमिकेचा आम्ही निषेध करतोय. आणि म्हणून आज आम्ही इथं आदिवासी विकासच्या कमिशनर मॅडम इथं महाराष्ट्राच्या कमिशनर आहेत, त्यामुळं हे एक आपलं आदिवासींचं सगळ्यात महाराष्ट्राचं सेंटर आहे. इथं आपण ते आपले जी गारणं आहे हे गारणं त्यांच्या हस्ते सरकारकडे पाठवण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत. आणि आम्ही म्हणजे इथं जे काही सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवलंय ते याच्यासाठी बोलवलेलं आहे की इथं निवेदन दिल्यानंतर जे शासनाचे खरे प्रतिनिधी कलेक्टर साहेब आहेत त्या कलेक्टरकडे हे आपण मागच्या वेळेस जसं निवेदन दिलं होतं तसंच हे निवेदन अजूनही आपण तिथं जाऊन त्या कलेक्टर साहेबांच्या हातामध्ये आपल्या तक्रारीचं निवेदन हे द्यायचं आहे. आणि म्हणून आज आपण इथं आल्यानंतर कळलं की आपले गुंडे मॅडम सुद्धा राज्याच्या कुठल्या तरी मीटिंगमध्ये गेलेले आहेत, कलेक्टर सुद्धा बाहेर आहेत, परंतु त्यांचं ऑफिस चालू आहे. ते जातात 1 दिवसासाठी जरी गेले तर चार्ज दुसऱ्याकडे दिलेला असतोय आणि इथं ज्याच्याकडे चार्ज असेल त्याच्याकडे आपल्याला हे निवेदन द्यायचं आहे. आणि आपली मागणी आहे की सरकारने दिलेला शब्द पाळला तर नाहीच आहे, परंतु अजून आपल्या अंगावरती धनगरासारखी जमात, आपले जात ही आपल्या जमातीमध्ये घालण्याचा प्रयत्न करत आहे. ही अत्यंत धोकेदायक आदिवासींच्या दृष्टिकोनातून बाब आहे. आणि त्याच्यासाठी हे आज जी आपण नोटीस देतोय, आज जे आपण त्यांना पत्र देतोय, सूचना देतोय, त्यानंतर
संबंध आपल्या महाराष्ट्रातील आदिवासी तीव्रपणे ह्या आंदोलनामध्ये सरकारच्या निषेधासाठी या आंदोलनामध्ये उतरेल याची जाणीव सुद्धा आपल्याला त्या अधिकाऱ्यांच्या मार्फत सरकारला करायची आहे। आणि म्हणून आज आपण इथं सगळे इथं जमलेले आहोत। आपण सरकारला ही विनंती करणार आहोत की आमचा प्रश्न तुम्ही लोंबत सोडण्यापेक्षा तो ताबडतोब सोडवला गेला पाहिजे, अन्यथा आम्हाला पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाला सामोरं जावं लागेल आणि त्याची म्हणजे जबाबदारी ही सरकारवरती राहील। आणि म्हणून आज आम्ही आपले पवार साहेब उपायुक्त त्याचबरोबर नगरे साहेब ते पण उपायुक्त आहेत आणि सहाय्यक प्रकल्प अधिकारी असे 3 अधिकारी इथं आज आहेत। त्यांना आपण विनंती करतोय की त्यांनी इथं यावं आणि आपलं निवेदन स्वीकारावं आणि सरकारला तात्काळ ते निवेदन सादर करावं, अशा प्रकारची आमची इथं आम्ही त्यांच्या मार्फत आपल्या मार्फत त्यांना विनंती करतोय। एक मिनिट आज कसलं निवेदन दिलं आणि काय आपण अल्टिमेटम दिलं? आज आम्ही जे निवेदन दिलं आहे ते मागे 1 तारखेपासून 1 ऑगस्टपासून तर 29 ऑगस्टपर्यंत जे आदिवासी प्रश्नांवरती इथं आंदोलन झालं होतं, त्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये 29 तारखेला आम्हाला मुख्यमंत्र्यांनी बोलवलं, शासनाबरोबर चर्चा केली। मुख्यमंत्र्यांनी आमच्या प्रश्नाला पॉझिटिव्ह अशा प्रकारचं उत्तर दिलं, सगळ्या मागण्या मान्य करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं। आणि त्याचबरोबर जे मुलं होते, जे नोकरीच्यासाठी ज्यांनी अर्ज केले होते, पात्र उमेदवार होते, त्या सगळ्या मुलांना आम्ही पात्र उमेदवारांना ताबडतोब कोर्टाच्या अधीन राहून, कोर्टाच्या आदेशाच्या अधीन राहून आम्ही त्यांना ऑर्डर देऊ, अशा प्रकारचं आश्वासन दिलं। परंतु त्यांनी सांगितलं होतं की 8 दिवसामध्ये ही सर्व प्रक्रिया आम्ही पुरी करतो। आम्ही त्यांना सांगितलं 8 दिवसापेक्षा कोर्टाचं मॅटर आहे, कदाचित कोर्टाचा निकाल लागला तुमचा मार्ग मोकळा होईल, परंतु 8 दिवसाऐवजी तुम्ही 15 दिवसाची मुदत घ्या, पण हमखास अशा प्रकारचा तुम्ही दिलेला शब्द हा पाळला पाहिजे। परंतु आम्हाला खात्री होती हे सरकार दबाणाचं सरकार आहे, हे सरकार दिलेला शब्द पाळत नाही, याची आम्हाला ही अनेक वेळेस म्हणजे याचा प्रतिक्रिया आलेली आहे, अनुभवास आलेली आहे। आणि म्हणून सरकारची जी नीती आहे ती अत्यंत वेळकारूपणाची आहे आणि तात्पुरता लोकांना बोलायचं, आश्वासन द्यायचं आणि शब्द पाळायचा नाही, अशा प्रकारची आहे। आणि म्हणून आज 19 तारीख उजळली, 15 सप्टेंबरपर्यंत त्यांना मुदत दिली होती, 19 तारीख उजळली तरी सरकारचे कुठलीही हालचाल नाही। आणि म्हणून आज आम्ही सगळे आदिवासी लोक एकत्र येऊन विचारविनिमय करून आम्ही याच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा आंदोलन छेडण्याची तयारी करतो आणि त्याची नोटीस आज सरकारला दिलेली आहे। त्याचबरोबर आम्ही आमचा जो प्रश्न आहे, ज्या बोगस लोकांना नोकऱ्या दिलेल्या आहेत त्या काढून घेतल्या, त्या रिक्त जागा आहेत त्या पण भरल्या पाहिजेत। आणि त्याचबरोबर आज आम्ही म्हणजे परवाच्या दिवशी आम्ही ऐकलं टीव्हीवरती मुख्यमंत्र्यांनी सांगितलं धनगर समाजाला की तुमची जात जी आहे धनगरांची ती आम्ही अनुसूचित जमातीमध्ये त्यांना समाविष्ट करतोय। धनगर शब्द आहे तो सुधारून धनगर करून आम्ही राष्ट्रपतीकडे आम्ही एक ठराव पाठवतो कॅबिनेटचा। अशा प्रकारचं जे काही बोललं जात आहे हे अत्यंत चुकीचं आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना धनगड हे जे शब्द टाकलेले आहेत हा अभ्यासपूर्वक त्यांनी केलेलं संशोधन होतं, त्यातून हे सर्व जातीनिहाय अशा प्रकारची रिझर्वेशन दिलेली आहेत, ती केलेली आहे। हे मुख्यमंत्री कोण आहेत? बाबासाहेबांपेक्षा फार हुशार आहेत का? त्यांनी घटनेचा तरी अभ्यास केलाय का? आणि म्हणून आमचं आव्हान आहे की अशा प्रकारचा चुकीचा निर्णय घेणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असो किंवा सरकार असो हे कुठल्याही प्रकारे असा निर्णय घेऊ शकत नाही। आणि त्याच्यामुळं आज आम्ही एक अडचण आम्ही सांगायला गेलो, अडचण मागतोय, दूर करायला लावतोय, मुलांच्या नोकरीच्यासाठी ऑर्डर मागतोय, ती तर गेली दूरच, परंतु अजून आदिवासींमध्ये बिगर आदिवासी जमाती यांचा समावेश करण्याची भाषा केली जाते। ही गोष्ट आदिवासीला संरक्षण देणारी नाही तर आदिवासींवरती संकट आणणारी आहे। आणि म्हणून हे अत्यंत लबाडाचं सरकार आहे। ह्या सरकारला
त्याची जागा दाखवण्यासाठी आम्हाला पुन्हा आंदोलनामध्ये उतरावं लागेल. तीव्र आंदोलन होईल. महाराष्ट्रातील आदिवासी आम्ही जागृत करू आणि हा संबंध आदिवासी महाराष्ट्राच्या या नाठाळ सरकारला वट्टीवर आणण्याचं काम करेल. अशा प्रकारची आम्ही सरकारला सुद्धा एक वेळ जाणीव करून देतोय. आंदोलन कसल्या स्वरूपाचं असून कधीपासून काही नाही ठरलंय आपलं? आम्ही आंदोलन कुठल्या प्रकारचं राहील, आम्ही कदाचित इथं उपोषण पण करू शकतोय, आम्ही लॉंग मार्च मुंबईपर्यंत जाऊ शकतोय, आम्ही रस्ता रोको करून संबंध महाराष्ट्राचा जो काही आदिवासी पट्टा आहे तिथलं दळणवळण असेल, व्यवहार असतील ते सर्व बंद करू शकतोय. हे जे काही आंदोलन करायचं आहे त्या आंदोलनावर म्हणजे सर्वसमावेशक अशी चर्चा करून मग निर्णय घेऊ आम्ही. तेव्हा आज काय तो निर्णय झालेला नाही, परंतु आम्ही आंदोलन करणार हे 100% आहे. सरकारला किती दिवसात अल्टिमेटम आपण देणार? मग त्यांनी लवकरात लवकर करावं. आम्ही त्याची आता वाट पाहणार नाही. आमचं सर्व तयारी झाली की आम्ही आंदोलन सुरू करणार. थँक्यू. आपल्याला असंच आपण कलेक्टर ऑफिसला जायचं आहे आपल्याला आणि कलेक्टर साहेबांकडं आपल्या निवेदनाची एक कॉपी तिथं द्यायची आहे आणि त्याचबरोबर आपले मुख्यमंत्री, राज्यपाल यांना सुद्धा आपण या आपल्या निवेदनाच्या प्रती आहेत त्या त्यांच्याकडे पोहोच करायच्या आहेत. पण आता आपण इथे आलेलो आहोत ते आदिवासीचं जे आपले हक्क सांभाळणारं ऑफिस आहे, परंतु आपला हक्क बिक्क सांभाळत नाही, हे त्यांच्याच लाईनीमध्ये चालतंय. आणि म्हणून आज आपण इथं येऊन पहिली प्रत यांना दिली आणि दुसरी प्रत जी आहे ते आता आपल्याला कलेक्टर साहेबांना द्यायची आहे. तेव्हा आपण सगळे मिळून इथून आता कलेक्टर साहेबांकडं म्हणजे पायी जायचं आहे आणि तिथं जाऊन ती आपली प्रत ही त्यांच्या स्वाधीन करायची आहे, त्यांना द्यायची आहे. जे आपल्याला हक्क आहेत, आता साहेबांनी सांगितलं का हक्क आहेत ते देतच नाही, हे आपला हक्काचं आहे. उलट ह्या ऑफिसा आपल्याला दुसरा बोकांडे बांधून देतोय, ते आपल्याला कुठंतरी थांबवायचं आहे आणि म्हणून आपल्याला ती काय सगळी ही एक कॉपी जी आहे ना त्याची झेरॉक्स करायची आहे. झालीच पाहिजे सारे आदिवासी एक समान.
सारे आदिवासी एक समान, एक पीठ तेलंगाना, सारे आदिवासी एक समान। धनगरांची घुसखोरी थांबवलीच पाहिजे, थांबवलीच पाहिजे, थांबवलीच पाहिजे, धनगरांची आदिवासी मधील घुसखोरी थांबवलीच पाहिजे, थांबवलीच पाहिजे, थांबवलीच पाहिजे। एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान, एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान। बेसा भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, बेसा भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। धनगरांना आरक्षण देणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली डोकी वर पाय, धनगरांना आरक्षण देणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली डोकी वर पाय, बेसा भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, बेसा भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। एक तीर एक कमान, सारे आगे बढ़ो, हमारे साथ है, भास्कर भाई साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान, एक तीर एक कमान, अरे आरक्षण आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं। अरे धनगरांना मग आदिवासीमध्ये घुसवणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली डोकी वर पाय, अरे पैसा भरती झालेच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, अरे कविता राऊतला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे। जय आदिवासी, एक तीर एक कमान. सारे आदिवासी एक समान, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। अरे मिंदे सरकारचं करायचं काय? खाली डोकी वर पाय, मिंदे सरकारचं करायचं काय? खाली डोकी वर पाय, आदिवासींची पेसा भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, अरे आदिवासींची पेसा भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान, एक तीर एक कमान. सारे आदिवासी एक समान। हमारे साथ है, भास्कर गावित साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, एक तीर एक कमान. सारे आदिवासी एक समान, पेसा भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, आदिवासींची पेसा भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। अरे धनगरांना आदिवासी मध्ये घुसवणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली डोके वर पाय, अरे आरक्षण आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं। एक तीर एक कमान. पेसा भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, पेसा भरती झालीच पाहिजे. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतं देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही। गावित साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, भास्कर सेठ आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है, अरे पेसा भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। अरे आदिवासींची पेसा खाली डोके वर पाय, धनगरांना आदिवासी आरक्षणामध्ये घुसवणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली डोके वर पाय, एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान, एक तीर एक कमान. सारे आदिवासी एक समान। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, भास्कर गावित तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है। बाकी इथं थांबा बरं का. जास्त म्हणजे सभा आत येतोय.
नामबोंग कार्ड मध्ये येईल. अरे आदिवासींची पैसा भरती झालीच पाहिजे. आदिवासींची पैसा भरती झालीच पाहिजे. आदिवासी आरक्षणामध्ये धनगरांना घुसवणाऱ्या सरकारचा ग्रह काय? आदिवासी आरक्षणामध्ये धनगरांना घुसवणाऱ्या सरकारचा ग्रह काय? आदिवासींची पैसा भरती झालीच पाहिजे. एक तीर एक कमान. एक तीर एक कमान. खासदार भगरे साहेब आगे बढ़ो. एमपी गावित साहेब आगे बढ़ो. लष्कर गावित साहेब आगे बढ़ो. आदिवासींची पैसा भरती झालीच पाहिजे. आदिवासींची पैसा भरती झालीच पाहिजे. धनगरांना आदिवासीमध्ये घुसवणं बंद करा. धनगरांना आदिवासीमध्ये घुसवणं बंद करा. आरक्षण आमच्या हक्काचा. आदिवासी आरक्षण आमच्या हक्काचा. कोण मुद्दा देत नाही. आदिवासी पैसा भरती झालीच पाहिजे. आदिवासी पैसा भरती झालीच पाहिजे. साहेब आज काय पुन्हा आमचं आंदोलन खरं म्हणजे पुन्हा भाग पाडणारे जे सरकार आहे. आम्ही मागच्या वेळेस जे आंदोलन होतं त्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये सरकारने आम्हाला बोलणी करण्यासाठी शिष्टमंडळ बोलवलं. आम्ही भगरे सर, त्याचबरोबर भास्करराव, चिंतामण गावित, आमच्याबरोबरचं एक जवळजवळ 21 लोकांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या बरोबर सह्याद्री गेस्ट हाऊसला चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी 8 दिवसामध्ये आम्ही सगळ्या मागण्या मान्य करतोय असं आश्वासन दिलं. परंतु अद्यापर्यंत आम्ही तर त्याला सांगितलं, म्हटलं 15 दिवस घ्या. परंतु अत्यंत म्हणजे प्रामाणिकपणे ह्या मागण्या मान्य करण्याचं तुम्ही आश्वासन देता ते पाळा. सरकारने अद्यापर्यंत त्याच्यावर कुठलीच ॲक्शन घेतली नाही आणि म्हणून आम्हाला वाटलं की सरकार आता म्हणजे टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करते. पण त्यात दुसरी घटना जी झाली की परवा तेरवाला मुख्यमंत्र्यांच्या समवेत जी धनगरांची चर्चा झाली ती धनगर समाजाला, धनगर जातीला आदिवासी जमातीमध्ये घुसवण्याचं काम मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने होत आहे. ही अत्यंत म्हणजे आदिवासींच्या दृष्टिकोनातून अत्यंत दुःखदायक आणि धक्कादायक घटना आहे.
बाबासाहेबांनी दिलेल्या रिझर्वेशनमध्ये ढवळाढवळ करण्याचा हा प्रकार आहे. आमचं म्हणणं आहे की आदिवासींना जे काही रिझर्वेशन आहे त्याच्यामध्ये कोणी ढवळाढवळ करता कामा नये. धनगरांना जर मागासले असतील आहेत त्यांना आरक्षण पाहिजे असेल तर आता त्यांना 3.5% आहे, ते सरकारने वाढवून 7% करावं, 10% करावं. आम्हाला त्याच्याबद्दल काहीच दुमत नाही. आधी धनगरांच्या बरोबर आम्हाला भांडण करायचं पण नाही. परंतु मुख्यमंत्र्यांनी इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून कोणाला काही बेसूट आश्वासनं जी दिली जातात ती मुख्यमंत्र्यांनी थांबवावीत, आमची मागणी पूर्ण करावी, अशा प्रकारची आमची आताची भूमिका आहे. आणि सरकारलाही आठवण करून देण्यासाठी आम्ही तिथं आलोय. आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये आम्ही म्हटलंय की सरकारने मागच्या जे काही आमच्या मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात आणि ही धनगराची नवी जी काही खेळी सरकार खेळतंय ही तात्काळ बंद करावी. आणि बाबासाहेबांनी जे घटनेमध्ये धनगर हा जो अभ्यासपूर्वक जे काही विमुक्त भटक्या जमाती, इतर जाती त्याचबरोबर आदिवासी जमाती यांचा अभ्यासपूर्वक अशा प्रकारचा त्यांनी अभ्यास करून या घटनेमध्ये कोण कुठं बसवायचा ते त्यांनी बसवलेलं आहे. मला नाही वाटत की बाबासाहेबांनी एवढा अभ्यास ह्या मुख्यमंत्र्याचा किंवा सरकारच्या अधिकाऱ्यांचा असेल आणि म्हणून अशा प्रकारची घटनेमध्ये ढवळाढवळ करण्याचा अधिकार यांना नाही आहे. आणि आमचं म्हणणं आहे की त्यांनी अशा प्रकारचा कोणताही प्रकार करू नये आणि म्हणून आम्ही 2-4 दिवसाची आता मुदत देतोय. आम्ही पण तयारी करतोय आणि एक प्रचंड मोठे तीव्र आंदोलन उभारण्याची आमची पूर्ण महाराष्ट्रातील आदिवासींची तयारी आमची आता होणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून खासदार साहेब पण इथं उपस्थित आहेत. आम्हाला वाटतंय की आमच्या अधिकाऱ्यांवर गदा आणणारं कोणतंही सरकार इथं आम्हाला प्रेस करू शकत नाही. त्याच्याबद्दल आम्ही सरकारला पुन्हा एकदा जाणीव करून देतोय. अजूनही पूर्ण झाले नाही, काय आता सांगण्यात आलंय, काय 1 ऑगस्टपासून पेसा 17 संवर्गाच्या भरतीच्या संदर्भामध्ये युवकांनी आंदोलन केलं. त्याचं नेतृत्व गावी साहेब भास्कर शेठ गावी त्यांनी केलं की त्यांना 23 ऑगस्टपासून अन्नत्याग आंदोलन करावं लागलं. आणि 7व्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांनी दखल घेऊन त्या संदर्भात बैठक घेतली आणि बैठकीमध्ये तुमचे प्रश्न 8 दिवसात सोडवले. आणि त्यावेळेस JP गावित साहेबांनी सांगितलं की 8 दिवसात नको 15 सप्टेंबरपर्यंत प्रश्न सोडवा. आज 19 सप्टेंबर आहे, आजपर्यंत कुठलेही प्रश्न सोडवले नाही. फक्त आश्वासनं देऊन दिशाभूल करण्याचं काम, आदिवासी बांधवांची दिशाभूल करण्याचं काम मुख्यमंत्री साहेबांनी केलंय. आणि एका बाजूला प्रश्न सोडवणं गरजेचं असताना दुसऱ्या बाजूला आदिवासी समाजामध्ये धनगर समाजाचा समावेश करू, असा अध्यादेश काढू असं कुठंतरी त्यांनी वक्तव्य केलं. म्हणजे एका बाजूला प्रश्न सोडवायचा आणि दुसऱ्या बाजूला धनगर समाजाचा समावेश आदिवासीमध्ये करायचा. आमची धनगर समाजाच्या बद्दल आमच्या मनात द्वेषाने किंवा त्यांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, फक्त त्यांचा समावेश आमच्यामध्ये करू नये ही भावना या ठिकाणी आम्ही सगळ्या आदिवासी बांधवांच्या वतीने सरकारला करतोय की त्यांना काय आरक्षण द्यायचं ते द्यावं, परंतु आमच्या आदिवासी बांधवांच्या आरक्षणामध्ये त्यांचा समावेश करण्यात येऊ नये ही भूमिका आम्ही JP गावित साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मांडतोय. आणि जर सरकारने त्याचा विचार केला नाही तर आदिवासी समाजाचं राज्यातील सर्व 17 जिल्ह्यातील आदिवासी एकत्र करून मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्याची तयारी आम्ही या ठिकाणी कधीपर्यंत करता काय अल्टिमेटम दिलं साहेबांनी JP गावित साहेबांनी दिलंय. त्या संदर्भामध्ये कृती समिती स्थापन करून जो काही निर्णय होईल तो तुम्हाला सगळ्यांना कळवला जाईल. थँक्यू. आणि त्या पद्धतीने सगळं आता समजा ग्रुप ग्रामपंचायत वाडीपाडा काही ग्रामपंचायत लहान गावात पाडा असते 14 आपल्याला काय करायचं गटातले हर्सुलमध्ये पण थोडे तर कधीपर्यंत आपण ह्या मिटिंगा करून त्याचा रिपोर्ट अर्जंट करा आणि निरोप देणं वगैरे उद्या नाही ना. सर्व पक्षीय आणि सर्व व्यापक असं करायचं. प्रत्येक तालुक्यात सर्व पक्षीय आणि सर्व व्यापक पक्ष आणि